सर नमस्कार. आत्ता आपण मालवाडी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक दिवसीय ध्यान साधना शिबिर नुकतंच संपन्न झाले. साधारण दुपारपासून या ठिकाणी अनेक नागरिक होते. आपले प्रथमतः आपली ओळख सांगा आणि आपलं कोणतं गाव आहे, काय सांगाल आपण? माझं नाव अनिकेत हनुमंत वावकर आहे. मी कासरसाहेबमध्ये राहतो. माझं हे 4थं शिबिर आहे. बरं. तर ध्यान साधना शिबिराला येऊन इथं मेडिटेशन कॅम्प म्हणजे थोडक्यात आपण असं त्याची ओळख आहे. बरं. तर आपलं शिबिर जे आहे ते बोरगिरीला होतं. बरं. तिथं महिन्यातनं 2 वेळा शिबिर होत असतं. 3 दिवसीय निवासीय शिबिर असतं. तर ध्यान साधना म्हणजे एक योग साधना जशी ज्या प्रकारे आहे तशी ध्यान साधना ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर आत्ताच्या पिढीला ध्यान साधना म्हणजे काय माहीत नाही आहे, नाही का? नक्कीच बरोबर. तर त्याविषयी आपल्याला इथं ओळख करून दिली जाते, स्वतःची ओळख करून दिली जाते. श्वासावरती त्यांचे म्हणजे साधना आहेत. एक तासाची असेल, अर्ध्या तासाची असेल, असे त्यांच्या 3 दिवसीय साधना असतात. तर प्रत्येक साधना म्हणजे वेगवेगळ्या आहे. एक ऊर्जा साधना असेल, श्वसनाची साधना असेल. त्याच्यात आपली सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या ऊर्जेची जाणीव श्वासातून आपल्याला आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे त्याची आपल्याला त्या साधनेतून जाणीव होते. नक्कीच. आणि जी आपल्या शरीरात नकारात्मकता म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती त्या एक दुसऱ्या साधनेतनं ती निघून जाते. म्हणजे आणि आपल्याला इथं कॉन्फिडन्स भेटतो चांगला. म्हणजे नाही का आपण म्हणतो की इच्छाशक्ती नाही किंवा काय नाही, तर त्या ध्यान साधनेतून आपली इच्छाशक्ती किंवा आपलं आत्मविश्वास वाढतो. सध्या अनेक ठिकाणी आपण पाहतोय मोबाईलमध्ये अनेक नागरिक आहारी गेलेले आहेत. परंतु या ध्यान साधनेमधनं काहीतरी वेगळं पण जाणवते का, काय सांगू शकाल आपण? ध्यान साधनेमधून सर्वच वेगळं पण तुम्हाला जाणवतं. तुम्ही जर शोधलं तर सर्व जाणवेल. की आता तरुण पिढीला बघितलं तर खूप ताणतणाव ट्रेस आहे. सगळ्या गोष्टी आज अवेलेबल असून सुद्धा ते ताणात म्हणजे नाही का एक वेगळ्याच दुनियेत जगतात ते, की कुठल्या गोष्टी त्यांना पाहिजे आणि कुठली नाही हे त्यांना आज समजत नाही. आज जर पाहिलं तर तरुणांकडे आज सगळ्या गोष्टी आहे, पण त्यांना त्याचा विसर पडला आहे की स्वतःची ओळखच ते विसरून बसलेले आहेत. नक्कीच. तर इथं आलं तर आपल्याला स्वतःची ओळख काय आहे ते आपल्याला समजेल आणि आपल्याला ते अनुभवायला पण मिळेल. त्यासाठी आपल्याला ध्यान साधना शिबिराला भेट द्यायला लागेल. चांगल्या साधना कराव्या लागतील आणि त्याची आपल्याला गरज आहे. आजच्या काळात तरी गरज आहे त्याची. नक्की सर, धन्यवाद. हो.